आपकी अदालतमध्ये स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांना घाबरवत असतात. शमी सगळे क्रिकेटर्स असं म्हणतात की शमीने आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घातलाय. तोडून टाकेन, फोडून टाकेन, बॉल तोंडावर लागेल, पायावर लागेल, कुठे लागेल, सगळे घाबरतात शमीच्या बॉलिंगला. सर मी माझं काम करतो. मी मी कुणाला नाही जात घाबरायला हो. असे आरोप कोण लावतं यार? हो, मी मान्य करतो, की जर तुम्ही 140च्या वर बॉल टाकता, जर तो बॉल मूव्हमेंट करतो, तर प्रत्येकाला डिफिकल्टी होते. जर मारण्याचा प्रश्न आहे, तर टार्गेट तर केलं जातं ना. ते एक प्लेयर माझ्या या टार्गेट लिस्टमध्ये जो नेहमी असतो आणि तो माझ्याबरोबर साधारण 20 वर्षापासून आहे, रिद्धिमान साहा. तो जर नेटवर आला, तर मी पहिला बाउन्सर मारेल. तो त्याला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे. इव्हन इव्हन आम्हा दोघांना पण नाही, संपूर्ण टीमला माहीत आहे. माहीत आहे की आत गेला की हा बॉलर टाकणार, हा पहिला बाउन्सर टाकणार. कारण मला माहिती आहे की तो खूपच फ्लेक्सिबल आहे. म्हणजे एक असतं ना की प्लेयर शॉट मारता की तेव्हा खूप चांगलं वाटतं की हा शॉट मारला यार आणि बीट झाला तर असं वाटतं की घाबरून बीट झाला तर चांगलं वाटतं. तो जो लेफ्ट करतो ना, ती एक वेगळ्याच प्रकारची फ्लेक्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. असा बेंड होतो जसा आपण पुढे बेंड होतो ना, तसा मागे बेंड होतो तो. तर मला त्याला बाउन्सर टाकायला त्यामुळे आवडतो. काहीच हरकत नाहीये त्याला. नेटमध्ये जर असा बॅट्समन मिळाला तर मग काय बोलणार ना. तर माझा तर बेस्ट बडी आहे तो सुरुवातीपासूनच. आता रोहित शर्मा तक्रार करतायत, ते तर हो, जगातील हो. सगळ्यात खतरनाक बॅट्समन मधील एक आहेत. अच्छा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा. जर मी नेटमध्ये तुम्ही मला सांगणार की बाउन्सर नाही मारणार, तर मग बाउन्सरची प्रॅक्टिस कधी करणार बरं? जर माझ्यासमोर बॅट्समन असेल, तेव्हा मी प्रॅक्टिस करू शकेल ना माझं काम. 1-2 बाउन्सर तर मी मारू शकतो ना. तर मी तेच करतो. आता हे बघा, त्याच्यामध्ये मी रोहितचं म्हणणं मी तुम्हाला वाचून दाखवतो. हां, वाचा. रोहित म्हणतात की त्याला नेटवरती इतक्या वेळा सांगितलं की भावा बाउन्सर नको टाकू, परंतु त्याला इतकं आवडतं आणि म्हणतो खालून खेळा, वरून नका ना मारू तुम्ही. हे बघा, मारतात 1-2 बाउन्सर तर यार, हे सगळेच लोकं मारतात. पण माझं जास्त नाव घेतलं जातं, की मी मग मारतो त्यांनी म्हणून. स्मृती मंधानांचं एक्झाम्पल दिलं की त्यांना बॉलिंग करत होतात आणि थाईवर असा बॉल लागला की 10 दिवस बेडवरून उठू शकल्या नाहीत त्या. नाही ते तेव्हा माझं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं 2015च्या वर्ल्ड कप नंतर. तर रिहॅब चालू होतं. वुमन टीम आली होती इंडियाची एन-सीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी. तर फिजिओ म्हणाले, "तुम्हाला 4 ओव्हर 5 ओव्हर टाकायचे आहेत आणि शॉर्ट अंतरावर न टाकायचे आहेत 4-5 पावलं घेऊन." मी म्हणालो, "माझी मॅच चालू मी यांना टाकू शकतो." कारण मी एकट्यामध्ये टाकायला बोर होतो. तर मला बॅट्समन हवे असतात. तर त्यांना सुद्धा वाटलं, की 4 ते 5 पावलांमध्ये काय जोरात टाकणार आहे. तसं पण पायाने तर लंगडतच आहे हा. हं. तर गर्ल्सनं सुद्धा विचारलं, की 6 पावलं 4 पावलांवर टाकणार तुम्ही ओके आहात? म्हणाले, "हो, ओके आहोत." त्यांनी एक्स्पेक्ट सुद्धा नव्हतं केलं, की स्विंग सुद्धा होईल. त्यांना तर पेसचीच आयडिया नव्हती ना, की 30 यार्डवरून पळत आला तर जोरात टाकेल. तर त्यांना त्यांना तसं शॉर्ट केला त्याला. तसं बोलणं झालं. तर त्यांना आयडिया होती, की हाफ असेल तर 130 पर्यंत येईलच येईल. त्यापेक्षा हाफ असेल तर मग 110-115 पर्यंत असेल त्याचा असा त्यांनी अंदाज लावला. परंतु स्विंग होईल याचा त्यांना अंदाज नव्हता. पहिलाच बॉल 2 बॉलवर त्यांना बाहेर काढलं आणि त्यात बीट झालं आणि मग जेव्हा आतला बॉल टाकला, त्यांना इनर थायला लागला. तिथून संपलं. मग मी माझी बॉलिंग एकट्यामध्ये जाऊन टाकली. मी म्हणालो नको. मी म्हटलं, "बाबा नको, हे माझ्या डोक्यावर यायचं." हे बघा, विराट कोहली सारखा प्लेयर, तो असं म्हणतो की शमीचा बॉल खेळणं इम्पॉसिबल आहे. हे कळतच नाही की बॉल आत येईल की बाहेर जाईल. खोटं बोलत आहे तो. पण जेव्हा विराट आणि रोहित असतात, तेव्हा मी कॉम्पिटिशन ठेवतो, की तो म्हणतो, की मी आउट नाही होणार आणि मी विचार करतो, मी आउट करेन ह्यांना. तर असं होतं, की कधी-कधी जेव्हा खूप चांगल्या बॉलवर शॉट मारतो, तेव्हा हसतो सुद्धा समोरून. तुम्ही दोन्ही बाजूने चालत असाल, तर कसं होईल ना? पण आता विराटला आउट करण्याचा फॉर्म्युला तुम्ही बनवलाय. हो सर, जेव्हा तो रन सुद्धा बनवतो ना. तर दोन्ही दोन्ही बाजूनी चालतो, की जेव्हा तुम्ही बॉलर म्हणून ॲज अ बॉलर तुम्ही विचार करता, की तुम्ही आउट करायला बघता.
आणि आता जेव्हा ॲज अ बॅट्समन तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही कायम रन्स बनवायला बघता. तर दोन्ही डिपार्टमेंट असंच त्याच ॲग्रेशनमध्ये चालतात. दोघे एकमेकांना अगेन्स्ट की यार याने मला जास्त मारलं तर मी याला आउट करायला बघेन. ठीक आहे, चांगलं बॅटल आहे ना. परंतु जेव्हा तुम्ही एका टीममध्ये असता, तुम्ही विकेट घेता आणि सेलिब्रेट विराट करतात. हो, बरोबर. हे खूप साऱ्या फोटोजमध्ये आहे. एकदा मी त्याला विचारलं सुद्धा, की तो खूप विचित्र फोटो होता. हे बघा मला माहिती आहे, की मी आउट केलंय याला आणि फोटोमध्ये विराट कोहलीचा फोटो आहे स्टंपवर उडी मारताना. त्यामध्ये सेलिब्रेट करत होता तो. मी तो फोटो त्याला पाठवला. मी विचारलं, "भावा हे काय तू काय म्हणाला काय आहे?" असं बोलतो, "काय आहे?" मी तर मजा करत होतो. "धाव तू." मी म्हणालो, "यार असं नसतं. तू जर फास्ट बॉलर असता तर कसं केलं असतंस तू? तुमची एनर्जी तर सगळे सेलिब्रेशनमध्येच निघून गेली असती ना. बॉलिंग कधी केली असतीस तू?" म्हणाला, "म्हणूनच तर नाही बनलो ना." तर एक वेगळीच मजा आहे. आमचे जे युनिट आहे एक आम्ही 10-12 वर्ष जे एकत्र क्रिकेट खेळलो आहे. एक वेगळा बॉन्ड आहे. एका वेगळ्या प्रकारचा एक प्रेम म्हणू शकता, एक वेगळ्या प्रकारची मैत्री म्हणू शकता. पण रोहित जास्त डेंजरस बॅट्समन आहेत बॉलर्ससाठी. वेगवेगळं कॅलिबर आहे दोघांचं. कारण जर ॲज अ ओपनर बघितलं तर रोहितपेक्षा डेंजरस बहुतेक मला वाटत नाही की कोणी खेळू शकत असेल. स्पेशली व्हाईट बॉल तर तो बाप रे बाप! जर 3 नंबर तुम्ही बघितला तर विराट कोहली नाव झटकन तोंडावर येतं तुमच्या. तर दोघेही एका वेगळ्या प्रकारचे बॅट्समन आहेत. खूप रेअर बघायला मिळतात. तुम्ही जेव्हा त्यांना दोघांना खेळताना बघाल तर तुम्हाला सुद्धा वाटेल की हो काहीतरी इम्पॅक्ट येत आहे बॉल लागण्याचा. बॅटला जो फील जो आहे, कॉन्फिडन्स आहे त्या लोकांचा खेळण्याचा, जी प्रिपरेशन आहे, ते एक वेगळ्या लेव्हलची आहे. पण रोहित जास्त सेलिब्रेट करत नाहीत. आता प्रत्येकाची आपापली स्टाईल असते. तुम्हाला काय शांत राहून काम करायचंय. मला सुद्धा 1 मिळालं तर मी असंच सेलिब्रेशन करणार उदास. मला 5 मिळालं तर मी सुद्धा तसंच सेलिब्रेशन करणार आहे. तर मी चेंज होत असतो. तसा रोहित आहे. 100 मिळालं तर बॅट उचलेल बस इतकंच करतो आणि मारून बॉल फाडून टाकतो. परंतु रोहितची एक स्टाईल आहे शिवी देण्याची. अरे बापरे, बापरे! ते तर जास्त करून मुंबई स्टाईल जे लोक राहतात, सॉरी कोणी राहत असेल तर. बट ती शिवी नाहीये ॲक्चुअली ती मध्ये ती त्याच्यासाठी तो एक प्रकारचा टोन आहे त्याचा, एक बोलण्याची पद्धत आहे त्याची. आमच्या इथे कोणी केलं भांडण तर तिकडे परंतु ते असं नाही की ते मुद्दाम देतात. बट त्याची एक पद्धतच अशी आहे बोलण्याची कारण ते जसे लोकली बोलतात ना, तसंच तो तिथे बोलत असतो. बट असतं ना कधी-कधी टेन्स असेल गेम आणि जर एखाद्याने शिवी दिली तर रिएक्ट होऊ शकतो माणूस. तर होतं असं कधी-कधी. मग आजकाल तर स्टंप माईक आहे. मग लोकांना सुद्धा ऐकायला मिळतं. खूप सारे केसेस आहेत असे. कारण तुम्ही पलटू शकत नाही. तुम्ही इग्नोर नाही करू शकत ना ते. माईकचा पुरावा आहे तुमच्याकडे तर आता तुमचा आणि हार्दिक पंड्याचा जो आरडाओरडा झाला तो सुद्धा सगळ्यांनी ऐकला. ॲक्चुअली मी मनाने वाईट नाहीये इतका. नंतर नंतर ते त्याने रिएक्ट केलं. त्याला सुद्धा माहीत नव्हतं का झालं. त्याला म्हणालो, की "काय होतंय?" म्हणाला, "मला नाही माहीत." मी म्हणालो, "भावा मग पब्लिकला मजा देण्यासाठी?" तर म्हणतोय, "तुम्ही मला ओळखता 10 वर्षांपासून. मी तुम्हाला भाईच्या व्यतिरिक्त कुठला शब्द बोलला आहे का?" मी म्हणालो, "नाही बोललास." तर मग म्हणतो, "मी काय करू? मला नाही माहीत ना. मला माफ करा, मला नाही माहीत बाबा." तुम्ही म्हणाल तर मीडियासमोर सॉरी बोलेन. मी म्हणालो, "नाही, त्याची गरज नाहीये." बट तू एक जर चांगला कॅप्टन्सी दिली जाते तुला, तर असा एक एक प्रमुख बनवला जातोय तुला. तुला पेशन्स ठेवावे लागतील. तुला मर्यादेमध्ये राहावं लागेल, ज्याची लोकांनी मजा घेतली जाऊ नये. तर त्याला समजतात गोष्टीसुद्धा, पण तेच ना, तिथला टोनच तसा आहे. हो, तो सुद्धा तिथलाच आहे ना. हां. परंतु जे इथले आहेत, कॅप्टन धोनी, त्यांचा कूलनेस कमालीचा आहे आणि खरंच ते इतके गुणी आहेत, जितके टीव्हीवर दिसून येतात, की कधी-कधी त्यांना सुद्धा राग येतो. नाही, असं नाहीये की तो प्रत्येक वेळी कूलच असेल. ती गेमची जी सिच्युएशन आहे ना, जे गेमची जी डिमांड आहे ना गेमची, ते ठरवण्याची पॉवर खूप चांगली आहे. आणि स्मार्टली ते गेम खेळवतात. ती एक वेगळी पद्धत आहे त्यांची. असं नाहीये की ऑफ द फील्ड सुद्धा ते थोडंसं अग्रेशन आहे, असं नाही की नाहीये.
तुम्ही चुकीचं जर केलं तर ग्राउंडवर सुद्धा तुम्हाला सांगणार, की हां, तुम्ही हे चुकीचं करताय. आपला हा प्लॅन होता त्यामुळे ह्या प्लॅनपेक्षा वेगळं करणार नाही. तर तुम्ही हे केलं पाहिजे. तर ते कधी-कधी ॲज अ कॅप्टन मला वाटतं, की इरिटेट सुद्धा असेल तो माणूस आता. जास्त रन्स जास्त असतील किंवा तुम्ही आउट करू शकत नसाल, तर मला वाटतं, की होत असेल. मी सुद्धा होतो. पण कॅप्टन कूल म्हणतात कारण ते स्वतःमध्येच असतात. आपल्या पद्धतीने गेम चालवतात आणि कौशल्याने गेम काढून घेऊन जातात. आणि हे सुद्धा लोकांनी पाहिलं जे 2019 मध्ये हॅट्रिक तुम्ही घेतली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. त्याच्या आधी धोनीने तुमच्या कानामध्ये काहीतरी मंत्र फुंकला होता, की काय करायचंय? ती मॅच खूप टाईट झाली होती आणि एक प्रकारे आमच्या हातातून निघून चालला होता तो गेम. कारण की 12 बॉलमध्ये 12 ते 14 रनच हवे होते आणि नबी खेळत होता त्यावेळेस इथे. तर प्लॅनिंग आमचं होतं की लेग स्टंपवर अडवून ठेवू कारण ती साईड त्याची खूप मोठी होती. तो आउट झाला आणि त्याच्यानंतर पुढची विकेट जेव्हा आउट झाली तेव्हा तर ते मग धावत आले माझ्याकडे. म्हणाले, "काय करणार आहेस?" म्हणलं, "काहीच ऑप्शन नाही. सरळ स्ट्रेट टाकणार आहे मी. मारणार आहे मी." म्हणाले, "ठोक." यॉर्कर मारला, हॅट्रिक झाली आणि मॅच सुद्धा जिंकलो आम्ही तिथे. तो तर इतिहास रचला होता. एकदा मी ऐकलंय खूप नाराज झाले होते धोनी जेव्हा ते मॅक्क्युलमला तुम्ही बाउन्सर टाकला होता. हो, थोडंसं म्हणजे असं नाराज नव्हते, परंतु थोडे रागावले होते. थोडं ॲक्चुअली ते विराटकडनं 14 रनवर कॅच सुटला आणि मग 300च्या वर रन बनवले त्यांनी. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी कदाचित 2 दिवस आम्ही फील्डिंग करताना झालं होतं. एका चांगल्या बॉलवर त्याने शॉट मारला. लंचचा लास्ट बॉल होता, लंच होणार होता. तेव्हा मी बाउन्सर मारला आणि तो माहीभाईच्या वरूनच निघून गेला. चौकार गेला तिथे. तर लंच झाला, आम्ही सोबत चाललो होतो. म्हणाले, "तू हे काय केलंस?" मी म्हणालो, "यार सुटला तो कॅच." म्हणाले, "अच्छा मला शिकवतोस?" म्हणाले, "नाही." खूप आले असे शिकवणारे. तर ती रिएक्शन सगळ्यात हार्ड होती माझ्यासाठी त्यांची आजपर्यंत लाईफमध्ये. बरेचसे लोक जे क्रिकेट तुमच्याबरोबर खेळतात ते म्हणतात, की मोहम्मद शमी आणि महेंद्रसिंग धोनी यांचं रिलेशन असं आहे जसं एका वडील आणि मुलाचं असतं. हो बघा त्यांनी कायम चांगलं गाईडन्स दिलं आहे. गोष्टी म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. कंडिशन कशा आहेत? काय करू शकतो? एका सीनियर प्लेयरचा एक जो रोल असतो, तो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडला आणि तुम्ही स्क्रीनवर सुद्धा नेहमी बघता, की कसे प्लेयर्सला चालवतात सोबत, कसे गेम चालवतात. ते खूप गरजेचं असतं एका प्लेयरमध्ये आणि जेव्हा लीडर असतो, त्यांच्याशी जर तुम्ही बोलाल तर एक वेगळ्याच वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स मिळतो त्यांच्यामुळे. यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. तर तुम्ही दुसऱ्या कोणाशी बोलाल तर त्यांची पद्धत थोडीशी वेगळी असते. आता मिस करता तुम्ही फील्डमध्ये धोनीला? मिस तिथे तुम्ही कायम करता जेव्हा तुमचे बेस्ट मोमेंट असतात तेव्हा जेव्हा तुम्ही चांगले टुर्नामेंट खेळलेले असता, तेव्हा तुम्ही नेहमी मिस करता, की असं नाही की आम्ही मिस नाही करत. कारण नेहमीच कुठे ना कुठे आज सुद्धा आम्ही जेव्हा घरी बसतो तेव्हा गप्पा मारतो, मॅचची बोलणी चाललेली असतात. तेव्हा कुठे ना कुठेतरी माझे जितके साथी आहेत त्यांचा उल्लेख होत असतो. मग धोनीबरोबर कुठले तुमचे बेस्ट मोमेंट आहेत जे तुम्हाला आठवतात? जेव्हा तुम्ही गेममध्ये असता, तेव्हा ते इतकं कामनेस आणतात तुमच्यामध्ये, की तुम्हाला जो प्लॅन आहे तोच दिसतो केवळ. ती सगळ्यात चांगली गोष्ट वाटायची मला आणि नेहमी जेव्हा तुम्ही ऑफ द ट्रॅक होता त्यावेळेस चुकीच्या लाईनवर बॉल टाकता, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल ते धावत जातात नेहमी आणि केवळ तेच रिमाइंड करून देतात, की आपलं बोलणं झालं होतं, की हे झालं होतं. आता हे चुकीचं आहे. जर चेंज करायचं असेल तर मला सांग. इतकंच बोलायचंय. ती गोष्ट सगळ्यात आवडते मला त्यांची. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? असं ऐकायला मिळालंय की तुम्हाला नॉनव्हेज खूपच प्रमाणात आवडतं आणि तुम्ही स्वतः बनवता सुद्धा आणि खाता सुद्धा. काय हे खरं आहे? राहिला प्रश्न नॉन-व्हेजचा तर त्यात मला काही अडचण नाहीये. ना मला काही लाज वाटते याच्यामध्ये. जग नॉन-व्हेज खातं. मी सुद्धा खातो. आणि असं नाही की मी व्हेज खात नाही. खातो मी व्हेज पण माझी इमेज तशी बनवली लोकांनी. असं बोलून-बोलून चेष्टेमध्ये बोलून-बोलून इतकं हाइप दिलं आहे की असं वाटतं की मी बिर्याणी आणि कबाबवरच बसलेलो आहे. परंतु मी व्हेज सुद्धा खातो आणि असं नाहीये की नाही बघा, रोहित शर्मा म्हणतात, की मला शमी म्हणाला, की जर स्पीड पकडायची असेल, जर स्ट्राँग बनायचं असेल, तर लाल मांस खा. बघा, मी मुस्लिम फॅमिलीमध्ये जन्माला आलो आहे. तर नॉन-व्हेज तर साहजिकच आहे, की तुम्हाला ते मिळेलच आणि ही तर खूपच कॉमन गोष्ट आहे खरं तर. तर
मी कोणाला फोर्स नाही करत. जर तुम्हाला खायचं तर खा. जर नसेल खायचं तर तुमच्यासाठी इनफ असेल तर व्हेजचं व्हेज खा. तुमचं मन असेल व्हेज खायचं तर व्हेज खा. तर नॉन-व्हेज खायचं तर नॉन-व्हेज खा. हां, एक गोष्टीची गॅरंटी आहे. जर तुम्हाला नॉन-व्हेज आवडत असेल तर मी प्रोव्हाईड चांगलं करू शकतो. रवी शास्त्री सांगतात की जेव्हा ते कोच होते, मॅच चालू होती, लंच टाईममध्ये त्यांनी तुमची प्लेट बघितली बिर्याणीने भरलेली. तेव्हा ते कॉमेंट करून गेले होते, तुम्ही रागामध्ये प्लेट फेकली होती. हो, 2018 ची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही साऊथ आफ्रिकाची लास्टवाली मॅच जिंकली तेव्हाची गोष्ट आहे ही. तर आता लंच माझी काही चूक आहे त्यामध्ये, की मला हे जाणून घ्यायचं होतं, की त्यांच्याकडनं, की बाबा तुम्ही बिर्याणी मागवली आहे. तुमच्या मॅनेजरने बिर्याणी लंचमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तर मी काय खाणार आहे? खाईन तर बिर्याणीच ना. जर खाण्यासाठी बिर्याणी ठेवली तर बिर्याणीच खाईन ना. तर एकतर आम्ही फील्डिंग केली होती. पहिल्या दिवशी आम्ही फील्डिंग केली होती. दुसऱ्या दिवशी लास्ट दिवस होता, तर आम्ही फील्डिंग करणार होतो. एक सेशन आम्ही फील्डिंग करून आलो. गरम होतो एकदम. तर मी म्हणालो, "यार लवकर खाऊन घेतो." मग आणि थोडासा आईस बाथ घेईन, त्याच्यानंतर मी ग्राउंडवर जाईन. तर आता मी लवकर खाण्याच्या नादामध्ये त्यावेळेस रविभाई पण तिथे एंटर झाले. तर त्यांना वाटलं, की मी खूप अधीरपणे खात आहे असा, याला काही मॅचची पडलेली नाहीये. तर तो सीन तिथे झाला. तर म्हणाले, की "याला फक्त बिर्याणी खाऊ घालायला, बाकी काही फरक पडत नाहीये." मी म्हणालो, "यार काय आहे हे?" बिर्याणी फेकली नव्हती मी. ते प्लेटला टेबलच्या बाजूला पुश केलं आणि मी उभा राहिलो. जाऊन आईस बाथ घेतला. मी तयार झालो. ग्राउंडवर निघून गेलो. मग 1-2 जण आले होते माझ्याशी बोलण्यासाठी. मी म्हणालो, "माझ्याशी बोलू नका. मी आता त्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये नाही आहे, की मी कोणाशी बोलेन. मग मी मॅच खेळेल, नंतर मग बोलूयात." म्हणाले, "जेवण तर करून घे जाण्याच्या आधी." मी म्हणालो, "नाही, नाही खायचं मला आता." त्याच्यानंतर गेलो. मला वाटतं 6-7 ओव्हरमध्ये गेम संपवला आणि परत आलो. मग बिर्याणी खायला लागलो. रवी शास्त्री असं म्हणाले की याचा राग असाच राहू देत, म्हणजे फील्डमध्ये राग काढेल तो. होतं असं कधी-कधी. हे हे वर्क होतं. जर तुम्हाला तुमच्या साथीला, तुमच्या टीममेट्सला जर तुम्हाला पंप करायचं असेल, तर कुठले ना कुठले पॉइंट्स असतात त्यांच्याकडे, की हो, काही ना काही नवीन बाहेर येतं. आता त्यावेळेचे जसं फिगर्स आहेत 12.3 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स तुम्ही घेतले होते. हो, ती मॅच आम्ही लोकांनी एकाच सेशमध्ये पुढच्या सेशनमध्ये आम्ही संपवली होती. मग बिर्याणी खाल्ली होती. आणि हीच गोष्ट अश्विनसुद्धा मानतो जसं. जर त्या गोष्टी होत असतात, अश्विनचं काय की तमिळमध्ये बोलतो, जर मला काही समजत नाही. मी आन्सर देतो त्याला बरोबर ते. मला नाही खरंच काही समजत नाही काय ते काय म्हणाला तो. परंतु जो माझा रिप्लाय निघतो तो तो बरोबर असतो ऑलमोस्ट. तेच असतं माझं उत्तर. त्याला वाटतं की ह्यामुळे याला विकेट मिळतात. असंच बोलेन मी याच्याशी. मग ही गोष्ट खरी आहे का की जर शम्मीच्या आत आग लावायची असेल, तर बिर्याणी, मटण, चिकन खाऊ घाला त्याला? सर आवडतं खाऊ शकतो. आणखीन एक्स्ट्रा पॉवर लागेल ना, तर याच्यात काय अडचण आहे? सर माझा प्रश्न हा आहे, की तुम्हाला क्रिकेट टीममध्ये सगळ्यात फनी कोण वाटतं? चहलच्या बाबतीत बोलू शकता. कारण जशी त्याची बॉडी आहे, तो भानगडी त्याच्यापेक्षा मोठ्या करतो. आता विचार करा, जर चहल माझ्यासमोर असेल एक्झाम्पल, मी शांत बसलो आहे आणि तो माझ्या कानात म्हणला, की "ये तू ये कोपऱ्यात धुतो मी तुला ये." तर मग कसं फील होईल तुम्हाला? म्हणजे चहल मला जर म्हणेल, की की "मी तुमची धुलाई करेन, तुम्हाला मी चावून पळून जाईन." अशा गोष्टी तो करत असतो. तर सगळ्यात फनी तोच आहे. मी मुद्दाम म्हणत असतो, की जोरात जर तुझा हात पकडला ना, तर तुटेल तुझा बघ. शिखर धवन सुद्धा खूप खोड्या काढतात. त्यांचं ते नेचरच आहे. शिखर नेहमी तो जो पंजाबीवाला मूड असतो ना एकदम, तो कायम ऑन असतो त्याचा. गाणं गात असतो, नेहमी डान्स करत असतो. त्याला तसं आवडतं थोडं वातावरण ठेवणं. तर तो डिफरंट टाइपच्या मूडमध्ये असतो एकदम. सर मी सुरुवातीपासूनच तुम्हाला माझा आयडॉल मानतो. थँक यू. मला तुम्हाला विचारायचं आहे, की जसं आम्ही तुम्हाला आयडॉल मानतो, तुम्हाला बघून खूप काही शिकतो, तुम्हाला बघून. तर मला हे विचारायचं आहे, की तुम्ही कुणाला आयडॉल मानता सुरुवातीपासून? स्किल वाईज जर तुम्ही बघितलं तर डेल स्टेन माझ्या कॅटेगरीत यायचे. हाईटसुद्धा काही इतकी जास्त नव्हती. पेससुद्धा तितकं काही जास्त नव्हतं. ऑलमोस्ट माझ्या जवळपासच होते ते. तर मला सिमिलॅरिटीमध्ये तर तेच आवडायचे. पण शिकण्याचं जसं बोललं तर आपलं वसीम अक्रम यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. झहीर भाईकडनं खूप शिकायला मिळालं.
आशिष नेहराकडनं खूप शिकायला मिळालं. रोल मॉडेल कायम असा असला पाहिजे जो तुमच्या लेवलमध्ये असला पाहिजे. माझे तर डेल स्टेन होते बाबा.